नमस्कार, मी विश्वास उडगी. आज 8 नोव्हेंबर 2021. निश्चलीकरण, नोटबंदी किंवा डिमॉनिटायझेशन या घटनेला आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 5 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016ला ज्या कारणांसाठी नोटबंदी जाहीर केली त्या कारणांचं नेमकं काय झालं याचा आढावा घेणं उचित ठरेल. कारण संपूर्णपणे या देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारं, त्या अर्थव्यवस्थेला अराजकाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवणं आणि संपूर्ण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्वायत्तता ही नष्ट करणं, याच्यामध्ये भारत देशाची अर्थव्यवस्था, त्याचं अर्थकारण करणारी फायनान्स मिनिस्टर, ह्या सगळ्या संस्था, त्याच्या स्वायत्तता ह्या आता ज्याला असं आपण म्हणू की लयाला जात आहेत. 8 नोव्हेंबर 2016ला जेव्हा 8 तारखेला रात्री 8 वाजता पंतप्रधानांनी जेव्हा हे ज्याला आज आपण म्हणू की जाहीर वक्तव्य केलं आणि भारत सरकारचं नोटिफिकेशन निघालं. स्वतः डॉक्टर अरुण जेटली, ते ॲडव्होकेट आहेतच पण अर्थमंत्री होते, त्याचप्रमाणे डॉक्टर उर्जित पटेल जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते, यांचं वक्तव्य असं आहे की आम्हाला यातलं काही माहिती नाही, परंतु आम्ही त्या दिवशी हजर होतो 5 वाजता. 5 वाजता देशाच्या अर्थमंत्र्याला आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरनं समजतं. पण मग या देशाच्या कॅबिनेटमध्ये असा निर्णय कधी झाला होता का? किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अर्थातच गव्हर्नर जर तिकडे 5 वाजता हजर असेल, त्यांच्या बोर्डाची मिटिंगच झालेली नव्हती. नोटबंदीचा निर्णय हा या देशाच्या इतिहासामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरचा प्रिरॉगेटिव्ह आहे. हा निर्णय खरं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर करण्याचा प्रश्न आहे. पण दिसतं असं की म्हणजे या देशाचे पंतप्रधान स्वतः जाहीर करतात आणि केवळ 4 तासाचा अवधी ठेवून त्यांनी या देशाच्या पुढच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण बँकिंग व्यवस्था ही पूर्णपणे बंद ठेवली आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून 500 रुपयाची नोट आणि 1000 रुपयाची नोट चलनातून बाद केली आणि सर्वांनी रांगा लावून आपल्या नोटा बदली करून घ्याव्यात असं सांगण्यात आलं. 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येकाने लाईनीत उभं राहून आपल्या नोटा बदलून घ्याव्यात. मग तुमच्या खिशात असतील, घरात असतील, जिथून असतील तिथे आणा, ती कॅश बँकेत भरा आणि बँकेतून या नोटा बदलून घ्या. 31 डिसेंबर हे सर्वसामान्य माणसासाठी बँकाच्या काउंटरवरती त्यांनी रांगा लावल्या. 1 जानेवारी 2017पासून ते 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या काउंटर्सवरती देशामध्ये 22 ठिकाणी रांगा लागल्या. त्यानंतर 30 जूनपर्यंत देशविदेशातले जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी म्हणून 30 जूनपर्यंत हा आहे. आणि सप्टेंबरमध्ये जेव्हा अहवाल आला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, त्यातून एक स्पष्ट झालं की चलनामध्ये जेवढ्या नोट्या संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात परत आल्या. म्हणजे जवळजवळ 99.3% परत आल्या. भारत सरकारचं या मधल्या काळात काय सांगणं होतं, पंतप्रधानांचं या मधल्या काळात काय सांगणं होतं की टेररिस्टांच्या हातात पैसा आहे, तो काळा पैसा आहे, तो या देशाच्या विरोधात वापरला जातो आहे आणि म्हणून तो नष्ट केला पाहिजे. एकूणच कॅशमध्ये काळा पैसा मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून कॅश ही बँकेत भरली गेली पाहिजे. आता कॅशमध्ये काळा पैसा मोठा आहे हा पंतप्रधानांचा आवडता सिद्धांत आहे. खरं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इतक्या वर्षाचे रिपोर्ट्स असं सांगतात 0.5% किंवा 1%पेक्षा जास्त काळा पैसा हा चलनामध्ये नसतो आणि नाही. पण पंतप्रधानांचं हे धोरण होतं की नाही, चलनामध्येच कॅशमध्येच काळा पैसा आहे. त्यामुळे काळा पैसा हा कुठे कुठे असू शकतो आणि त्या ठिकाणी भारत सरकारने काही उपाययोजना केली का हा उपप्रश्न आहे सरकारच्या दृष्टीने. मुख्य प्रश्न खरा तो आहे. परंतु चलनामधली ब्लॅक मनी काढून टाकणं, टेररिस्टांच्या हातातला ब्लॅक मनी काढून टाकणं आणि भ्रष्टाचाराचा एकूणच कंबरडं मोडणं, त्याच्यावरती हल्ला करणं आणि लोकांनी ह्या सगळ्या कालखंडामध्ये कॅशचे व्यवहार कमी करून ते डिजिटल व्यवहार जास्त करणं, म्हणून पेटीएम नुकतंच निघालं होतं. त्यामुळे पेटीएम करोची घोषणा सुरू झाली आणि त्या पेटीएमला वरदस्त पंतप्रधानांनी दिलं आणि पेटीएम
ही आता Alibaba.com यांच्या मालकीची आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 20 कोटी सभासद आहेत आणि ते आज तोट्यात आहे असं म्हणतात. परंतु डिजिटल व्हा, कॅश कमी ठेवा, कॅश कमी राखा असं म्हणणारं भारत सरकार प्रत्यक्षामध्ये सगळ्या बँकांचे गेल्या 5 वर्षातले व्यवहार हे डिजिटल होत असतानासुद्धा एक ठळक गोष्ट जी दिसते की 99.3% एवढे पैसे चलन परत आलं. म्हणजे संपूर्ण देशातला काळा पैसा हा व्यवस्थेमध्ये परत आला. सहकारी बँकांना बाजूला ठेवण्यात आलं होतं. नाबार्ड हे त्याचे ज्याला आपण म्हणू की त्यांचं नियंत्रण सहकारी बँकांवरती, जिल्हा सहकारी बँकांवर असतं. त्यांनी एक रिपोर्ट दिला RBIला की ह्यांना तुम्ही बघा, कारण इथे काळा व्यवहार होतो. वास्तविक त्या ठिकाणची 500 रुपयाची नोट आणि 1000 रुपयाची नोट हे आजही घेण्यात आली नाही व्यवस्थेमध्ये. जर ती घेतली असती तर कदाचित 104% एवढी कॅश ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात परत आली असती. याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा नाबार्डचं आकलन जे आहे, या आकलनाच्या पलीकडे त्यांना 4 लाख कोटी रुपये एकूणच 8 नोव्हेंबर 2016 जी कॅश होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये त्यातून काढून सरकारला आम्ही 4 लाख कोटी कमी करू शकतो असा त्यांनी एक अंदाज वर्तवला होता. वास्तविक झालं उलटं. उघडपणे 103 ते 104% कॅश ही व्यवस्थेमध्ये आलेली, 3% सहकारी बँकांची आली नाही. हे एक मोठं चित्र आहे. मग 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ताबडतोबीने ज्या घटना घडल्या या पहिल्या 100 दिवसामध्ये, मी या देशाला भ्रष्टाचार खणून करतो असं पंतप्रधानांनी सांगितलं. पण पंतप्रधानांचे एकूणच जी वक्तव्य होती ती देशाला अत्यंत अराजकाकडे नेणारी होती. खरं तर ही जी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 आणि 1000ची नोट ही चलनातून बाद केली, त्याच्यापूर्वी भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर 1-2 वर्ष आधी आणि त्यानंतर 3 वेळा हा प्रकार केला आहे, 4 वेळा हा केलेला आहे. परंतु त्या ठिकाणी फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या काउंटरवरती 10,000ची नोट म्हणा, 5,000ची नोट म्हणा, अशा मोठ्या नोटा रद्द केल्यानंतर त्या एक्सचेंज करणं आणि मग त्या एका दिवसात नष्ट होणं, यातून काळा पैसा जो हिंदी सिनेमांमध्ये आपण बघत होतो, बाथरूममध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे किंवा कॉट खाली आहे किंवा सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये आहे वगैरे वगैरे, अशा तऱ्हेचं जे काही काळ्या पैशाचं वर्णन आहे त्या थप्पीच्या थप्पी गायब करणं, त्यातून साठेबाजी जी आहे नोटांची ही देशातून कमी करणं, असा जो काही यापूर्वीचे 3 किंवा 4 प्रयोग झाले ते फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापुरतीच मर्यादित होतं. त्यात मोरारजी सरकारच्या कालखंडात केलेलं सर्वात मोठं नोटाबंदीचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. 10,000ची नोट पुरी होती, ती गायब झाली, म्हणजे ती नष्ट करण्यात आली. हे सगळं समजण्यासारखं आहे. पण नोटबंदी आता जी नरेंद्र मोदींनी केलेली आहे ह्याच्यामागे काय घोडबंगाल आहे अजूनही 5 वर्षांत स्पष्ट झालेलं नाही आहे. कित्येक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आणि भारत सरकारला. RTIमधून बिलकुल जबाब मिळत नाही. RTI किंवा हे तर जाऊच द्या, पण मुंबई हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अनेक अर्ज पेंडिंग आहेत. ते अर्ज अजूनही 5 वर्षांतर साधे दाखल झालेले आहेत, परंतु ते बोर्डावर येत नाहीत. हे दुसरं घोडबंगाल आहे. तिसरी गोष्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या अहवालांमधून ज्या नोटा देते, ज्या नोटांचं वर्णन करते की किती पीसेस आहेत, ते जर बघितलं तर 2017च्या सप्टेंबर महिन्यात जो अहवाल आला, जो 1.5 वर्षानंतर आला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 99.3% नोटा परत आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर सतत जर 2018चा अहवाल बघितलात, 19चा अहवाल बघितलात, त्याच्यामध्ये तुम्हाला 1000ची नोट अजूनही अहवालात दिसते. जर ती नोट नष्ट करण्यात आली तर त्या नोटेचा उल्लेख येण्याचं काहीच कारण नाही आहे. पण त्या नोटेचा उल्लेख लाखो पीसेसने आहे किंवा किंबहुना कोट्यावधी पीसेसने आहे. 500ची नोट, जुनी नोट रद्द झाली, नवीन आल्या, पण नवीन आल्याचं प्रमाण किती असावं? त्याचं प्रमाण जवळजवळ 40% आहे. आणि 2000ची नोट जी 8 नोव्हेंबर नंतर जी काही मार्केटमध्ये ATMची साईज बदलून ती 2000ची नोट घ्यावी लागत होती, ती 2000ची नोट उर्जित पटेलांच्या सहीची होती. आणि ती नोट आजच्या घडीला त्याचा हिशोब जर विचारलात
तर 50%हून जास्त व्हॅल्यू असलेली नोट ही आजच्याही करन्सीमध्ये 2000ची आहे. म्हणजे मोठ्या नोटा नष्ट करणं हे जे एकूण नोटबंदीमध्ये एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून समजलं जातं. म्हणून 500 आणि 1000ची नोट जर रद्द झाली तर 2000ची नोट का आली याचं उत्तर आजही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देत नाही. आणि त्याचं व्हॅल्यू आज 50%पेक्षा जास्त आहे फक्त 2000 नोटेचं. आणि 8 नोव्हेंबरच्या दिवशी काय सांगण्यात आलं होतं, त्याचे आकडे बरोबर आहेत. ते असे की एकूण करन्सी जी काही 17 लाख कोटीच्या आसपास होती त्याच्यामध्ये 500 रुपयाची नोट आणि 1000ची नोट याचं दोन्हीचं मूल्य मिळून 86% एवढं व्हॅल्यू असलेल्या त्या दोन नोटा होत्या मोठ्या, आणि म्हणून त्या काढून टाकल्यात. आणि मग 86% काढून टाकणं हे आवश्यक होतं. याचं कारण या नोटा जर टेररिस्टांच्या हातात किंवा काळा पैसा त्याचं स्वरूप जर असेल तर मग देशाला फार मोठा फटका बसला असता, आणि म्हणून ते काढून टाकणं होय हे योग्य आहे. परंतु ते खरोखर तसं होतं का याच्याविषयी मात्र पंतप्रधान बोलत नाही, याच्याविषयी रिझर्व्ह बँक गव्हर्नर बोलत नाही. ह्याच्यामध्ये कुठल्याही रिपोर्टमध्ये देशामध्ये याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे. मग ते 86% व्हॅल्यू असलेल्या दोनच नोटा, आणि मी आत्ता तुमच्यापुढे जी मांडणी केली की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अहवाल तो 2017, 18, 19, 20, 21 हे 5वं वर्ष आहे. या ठिकाणी 50%पेक्षा जास्त व्हॅल्यू 2000च्या नोटेची आहे आणि त्याच्या खालोखाल 500ची नोटेची आहे. म्हणजे पुन्हा ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे की एकूण जर करन्सी या देशामध्ये जी आहे त्याच्या जवळजवळ 87% दोनच नोटा आहेत, एक 500ची आणि एक 2000ची. प्रश्न सुटला का याचं उत्तर सरकार देत नाहीत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देत नाहीत. हा एक झाला भाग. कॅश कमी झाले का हो? पहिल्याच 31 डिसेंबरपर्यंत जे अनेक भारतीय जनता पक्षाचे तज्ज्ञ आणि RBIकडून बोलणारे तज्ज्ञ, भारत सरकारकडून बोलणारे तज्ज्ञ हे सांगत होते की आता डिजिटल इंडियाकडे जात असताना 4 लाख कोटी कॅश कमी होईल. झालं उलटं, सगळीच्या सगळी कॅश परत आली. पण नंतर उर्जित पटेलांना जेव्हा RBI सोडावी लागली, ज्यांच्यावरती दडपण आलं, त्याचं कारण काय होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गंगाजळीमधून 4 लाख कोटी रुपये ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची गंगाजळी काढायची होती, आणि त्याकरता त्यांच्यावरती दडपण आलं. त्यांनी सांगितलं हे काढता येणार नाही कारण ही गंगाजळी आहे, ते अडीअडचणच्या वेळेस आहेत. आम्ही तुम्हाला दरवर्षी डिव्हिडंड देतो, आम्ही तुम्ही एक्स्ट्रा ॲडव्हान्स डिव्हिडंड पण आम्ही देत आहोत आणि दिलेले आहेत. उर्जित पटेलांचं हे म्हणणं बरोबर होतं. परंतु उर्जित पटेल असोत किंवा आजचे गव्हर्नर त्यावेळेस फायनान्स सेक्रेटरी होतं शशिकांत दास, या दोघांनी मिळून 8 नोव्हेंबर ते पहिले 100 दिवस ज्या सूचना, जवळजवळ 100 सूचना उलटसुलट दिल्या, त्यातून संपूर्ण या देशाची अर्थव्यवस्था बरबाद झाली. शेती व्यवस्थेचं कंबडं मोडलं. शेती व्यवस्थेवरती अवलंबून असणाऱ्या जवळजवळ 75% लोकांच्या हातातली कॅश काढून घेण्यात आली. संपूर्ण रिटेल बिझनेस, स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स, इंडस्ट्री, हॉटेल्स, छोटे आणि मोठे, छोटे छोटे व्यापारी, हा संपूर्ण व्यवसाय ज्यांचा अगदी किराणा माल जो कॅशवरती चालतो, हा सगळा व्यवसाय 100 दिवस ठप्प होता. अर्थव्यवस्था जवळजवळ 2.5% घसरली. डॉक्टर मनमोहन सिंगांनी पार्लमेंटमध्ये या नोटबंदीला विरोध करताना जे 7 मिनिटाचं घणाघाती भाषण केलं, ते हायली इंटेलेक्च्युअल असं एक वक्तव्य होतं. त्यातूनही मोदी सरकारने काही धडा घेतला नाही. एका मोठ्या महान अर्थशास्त्रज्ञाचं जे फॉर्मर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर म्हणून बोलत असते, त्यांचा सुद्धा सल्ला त्यांनी ऐकला नाही. आणि त्यांनी सांगितलं अर्थव्यवस्थेचा जो हा घणाघाती डिझास्टर्स परिणाम झालेला, इट वॉज हिमालयन ब्लेंडर असं त्यांनी वाक्य उच्चारलं. परंतु वस्तुस्थिती अशीच होती की जवळजवळ 2.5% हा संपूर्णपणे नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था ढासळली, GDP ढासळला 2.5%. प्रोफेसर अरुण कुमारांनी सातत्याने सांगितलं की नोटबंदी अशा पद्धतीने झाली की एखाद्या माणसाच्या शरीरातले 86% रक्त तुम्ही काढून घेताय आणि ते नव्याने भरताय, तो माणूस जिवंत राहील का? प्रोफेसर अरुण कुमारांचं हे वाक्य शब्दशः खरं आहे. 86% व्हॅल्यू असलेल्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा काढून घेतल्यानंतर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. आणि ती कोलमडलेली अर्थव्यवस्था नंतर GST सारखा भयानक प्रयोग केला, तो सुद्धा पंतप्रधानांनी केला. त्यानंतर करोनासारखं संकट आलं, तोही पंतप्रधानांनीच लॉकडाऊन केला. 4 तासाचंच अंतर होतं.
आणि अशा तऱ्हेने पंतप्रधानांनी या देशावरती 8 नोव्हेंबर 2016, त्यानंतर GST 2017 आणि नंतर 24 मार्च 2020 करोना, हे 3 असे घणाघाती प्रयोग केले आणि GDP आज अजूनही शून्यावरती नाही. तो कोणीही कितीही म्हटलं तरी मार्च 2022पर्यंत GDP हा 7% होऊ शकत नाही. सरकारची आकडेवारी देण्याची पद्धतच मुळात चुकीची आहे. त्यांनी 2015-16मध्ये बेसलाईन जी आहे तीच बदलली. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनची आकडेवारी अत्यंत ज्याला असं म्हणतो की चुकीच्या पद्धतीने देण्यात आली. हे स्वतः CSOचे जे आता निवृत्त झालेले अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे. सरकार स्वतःचेच आकडे देतं आणि संपूर्ण देशाची नव्हे तर जगाची फसवणूक करतायत हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून 5 वर्षामध्ये जी 5 उद्दिष्ट सांगितले नरेंद्र मोदींनी, त्यात टेररिझम शेजारी तालिबानचे जे लोक आहेत त्यांनी अफगाणिस्तानमध्ये कब्जा केला आहे. हा हक्कानी ग्रुप जो आहे टेररिस्टांचा म्होरक्या ज्याने कब्जा केलेला आहे तालिबान अफगाणिस्तानवरती, हा जगातला सर्वात मोठा टेररिस्ट ग्रुप आहे. आपल्या सर्व बॉर्डर्स, मग चीन असो, पाकिस्तान असो, नेपाळ असो, बांगलादेश असो आणि श्रीलंका असो, हा अनसेफ झालेला आहे. टेररिझम वाढलं का कमी झालं? काश्मीर हातातून गेल्यासारखी परिस्थिती आहे. त्याला तुम्ही स्टेट कंट्रोल म्हणा किंवा युनियन टेरिटरी कंट्रोल म्हणा, तो अधिक अनसेफ झालेला आहे आणि त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती सातत्याने टेररिझम वाढलेला आहे. टेररिझममध्ये या ज्या काही नोटा आहेत, हा काळा पैसा असतो हे तर खरंच असलं तरी तो कमी वाढल्यानंतर आता एका प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालातले आकडे आहेत की 2016च्या 8 नोव्हेंबरला नोटबंदीची जाहीर झाली तेव्हा सुमारे 17 लाख कोटीची जेव्हा एकूणच करन्सीची व्हॅल्यू असणाऱ्या नोटा होत्या, आज किती आहेत बरं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अहवाल सांगतो तब्बल 10 लाख कोटींनी कॅश ही मार्केटमध्ये आहे आणि हे अहवालातले आकडे आहेत. याचा अर्थ 100 दिवसात 4 लाख कोटी कमी करणं हे जे उद्दिष्ट होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ह्या नोटबंदीमध्ये, ते तर राहिलं बाजूला. 4 लाख कोटी सरकारने हात घालून काढले रिझर्व्हमधून, हे तर आपण पाहिलं. उर्जित पटेल राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर तर कितीतरी पद्धतीने सरकारने RBI लुबाडलेली आहेच. RBI ओरबाडून खाल्लेली आहे. RBIची ऑटोनॉमी संपलेली आहे आणि स्वतः शक्तिकांता दास फायनान्स सेक्रेटरीच्याऐवजी आता उर्जित पटेलांना घरी बसून ते स्वतःच RBIचे गव्हर्नर झालेत आणि त्यांना आता दुसरी टर्म मिळालेली आहे. ही त्यांच्या स्वामीला अधिक प्रामाणिक असणारे असे ज्याला आपण म्हणतो आपण गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि त्यामुळे त्यांना अजून एक टर्म मिळालेली आहे. मिळणारच. पण 2024ला जेव्हा भाजप सरकार पाय उतार होईल, नरेंद्र मोदी पाय उतार होतील आणि ते होणार, त्यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातली ही सगळी गुपितं, अर्थ खात्यातली ही सगळी गुपितं ज्यावेळेस पुढील सरकार बाहेर काढेल तेव्हा हा एक मनुष्यनिर्मित मोठं संकट होतं आणि त्याच्यामध्ये या देशाचं भाजप सरकार आणि दिल्लीतली नोकरशाही, मग ते PM ऑफिसची असेल किंवा अर्थव्यवस्थेतली असेल, यांनी मिळून हे जे काही कारस्थान केलेलं आहे, या संदर्भामध्ये आता 5 वर्षांत विचार करावा लागेल. विचार करत असताना, डिजिटल इंडिया होत असताना कॅश कशी वाढली याचं उत्तर सरकारला द्यायचं आहे. टेररिस्टांच्या हातातला पैसा कमी नाही झाला, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत हा अनसेफ झालेला आहे आणि टेररिझम वाढलेला आहे. आणि शिवाय संपूर्ण मार्केटमध्ये म्हणजे एका बाजूने उद्योग हा खचला गेला, तो करोनाच्या आधी आणि नोटबंदीच्या नंतर लगोलग. त्यामुळे नोटबंदीनंतर GDP घसरला. कोरोनापूर्वी केवळ 1.5 ते 2% GDP होता. करोनानंतर तो आला किती? तो -24 नव्हे तर -75 असं प्रोफेसर अरुण कुमार यांचं म्हणणं आणि खरं आहे ते. त्यामुळे कितीही आकडे कोणीही सांगितले तरी आज शून्यापर्यंत उद्योग हा गेल्या 2-3 क्वार्टरमध्ये सुधारतोय, अर्थव्यवस्था सुधारते, परंतु ती 7% झेपावणारी असेल असं RBI जे म्हणते किंवा जसं अन्य काही वित्तीय संस्था म्हणतात, ते पैशासाठी म्हणत असतात. वित्तीय संस्था किंवा रेटिंग एजन्सीज यांचं गेल्या 10 वर्षातलं जर रेटिंग बघितलं तर जो जास्त पैसे देईल त्याचं रेटिंग कसं वाढवायचं आणि नंतर मग ते आमचे अंदाज असे आम्ही ॲडजस्ट करतो
आम्ही पुनर्विचार करून हे ठरवलेले आहे, अशा तऱ्हेचे रिपोर्टसुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. त्यामुळे मार्च 22ला 7% आरबीआयने स्वतःच सांगितलं की आम्ही साशंक आहोत. त्यामुळे 25 उणे ते 0 येणं, ते शून्यापर्यंत अजून आपण आलेले नाही आहोत. आणि त्यानंतर 7% मार्चमध्ये पुढच्या 4 महिन्यात जाणं ही मला स्वतःला अशक्य गोष्ट वाटतं. आणि त्यामुळे अराजकाच्या दिशेने जाणारं भारत सरकारचं हे अर्थव्यवस्था ही मनुष्यमेड डिझास्टर आहे, मानवनिर्मित हे संकट आहे आणि हे हिमालयन ब्लेंडर आहे, हे डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले. हे तंतोतंत खरं आहे. त्यामुळे एकूण 5 उद्दिष्टांमध्ये कोणतंही उद्दिष्ट पूर्ण न होता प्रत्यक्षामध्ये 10 लाख कोटीची कॅश बाजारात फिरत असताना एकूण उद्योग हा अजूनही हळूहळू रिकवर होतो आहे. शेती व्यवस्थेवरती जवळजवळ GDP 2 ते 3% वाढलेलं आहे एवढंच दिसतं. सेवा क्षेत्रसुद्धा अत्यंत मर्यादित प्रमाणाने सुधारतो आहे. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये रोजगार निर्मिती नाहीच आहे, रोजगार निर्मिती कमी होते. 40 कोटी स्थलांतरित कामगार हे आपण सगळे बघितलेत. या सर्वांच्या हातातली कॅश तर गेली आणि यांची नोकरी पण गेलेली आहे. यांना नोकरी पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत एक प्रश्न जो सातत्याने लोकांच्या मनात घोंगावतो आहे की मुळामध्ये 8 नोव्हेंबरला डॉक्टर नरेंद्र मोदींनी हे रात्री 8 वाजता जाहीर केलं, त्यांना कधी कळलं की आता हे नोटबंदी करावी लागेल? कारण त्यापूर्वी कोणत्याही गव्हर्नरने हे त्यांना सल्ला दिलेला नव्हता. त्यापूर्वी केंद्रीय अर्थमंडळाने त्यांना सल्ला दिला नव्हता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बोर्डाची कधीही मीटिंग झालेली नव्हती. आणि नोटबंदीनंतर पोस्ट फॅक्टो सँक्शन हे केंद्रीय मंत्रिमंडळात पण घेण्यात आलेलं आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बोर्डात पण घेण्यात आलेलं आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं बोर्ड 8 नोव्हेंबरला 15 लोकांचं बोर्ड असेल किंवा 17 लोकांचं बोर्ड असेल तेव्हा 5च लोकांचं बोर्ड त्या ठिकाणी होतं. अशा परिस्थितीमध्ये या निर्णयामागची जी काही गोपनीयता आहे हे मोदी सरकार पायउतार झाल्याशिवाय होणार नाही. आणि अर्थातच मोदी सरकार पायउतार होण्यापूर्वी योगी सरकारला पायउतार व्हावं लागेल असं चिन्ह आता दिसते. सगळ्या 5ही राज्यामध्ये जे काही निवडणुका झाल्या त्या ठिकाणी जी काही दाणादाण उडालेली आहे भाजपची आणि पुढच्या 5 राज्यांमध्ये पुढच्याच मार्च एप्रिलपर्यंत ज्या काही निवडणुका आहेत त्याचं चित्र. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची प्रत्यक्षामध्ये नरेंद्र मोदींची विश्वासार्हता कमी झालेलीच नव्हे तर संपुष्टात येत आहे. लोकांना आता सत्य समजायला लागलेत कारण का त्यांच्या पोटावरच पाय आलेला आहे, रोजगारच निर्माण होत नाही. त्यामुळे 5 वर्षानंतर एक मागे वळून बघताना एकही गोष्ट पूर्ण झाली नाही नोटबंदीची. नोटबंदीनंतर संकट अर्थव्यवस्थेत वाढलेलं आहे आणि नवीन येणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये जे 70 वर्षात निर्माण झाले तेच विकून टाकणं हेच जर या नोटबंदीनंतरचं फलित जर असेल तर मोदी सरकारने केवळ संकटांचीच मालिका निर्माण केलेली आहे. ती सर्वसामान्य जनतेसाठी आहेत आणि फायद्याच्या गोष्टी या देशातल्या मोजक्या उद्योगपती, मोजक्या मोठ्या पॉलिटिशियन्सना केलेली आहेत आणि आंतरराष्ट्रीय मक्तेदार भांडवलदार किंवा या देशातले मक्तेदार भांडवलदार यांच्याकरताच अर्थव्यवस्था ही राबवण्यात येत आहेत. अर्थव्यवस्थेतले जे ॲसेट्स आहेत, जे नॅशनल असेट्स आहेत, त्याची एक त्यांनी पाईपलाईन बनवली आहे आणि त्याचं विक्री करण्याचा निर्णय भारत सरकारने आता जो केलेला आहे. अशा तऱ्हेने विकत घेणारे आणि विकणारे यांची जी काही मिलीभगत आहे त्यातून देश विकला जातो आहे. 5 वर्षाच्या नोटबंदीनंतर या देशामध्ये मोदी आहे तो मुमकिन आहे असं म्हणणं देश त्यांनी जो विकायला काढलेला आहे त्यावेळेस म्हणायला पाहिजे. कारण याला सर्वसामान्य माणूस विरोध करतो आहे आणि तो विरोध प्रत्यक्षामध्ये 144 कलम रस्त्यावर असल्यामुळे किंवा पॅन्डेमिक ॲक्ट अजूनही लागू असल्यामुळे, UAPA जोरदारपणे लागू असल्यामुळे आज लोक विरोध करत आहेत. ते इलेक्शनमध्ये आम्हाला हे सरकार नको आहे, वी डोंट वॉन्ट दिस गव्हर्मेंट या पद्धतीने विरोध दिसतो आहे. आणि म्हणून EVM मशीन असो अगर नसो बॅलेट बॉक्समधूनच मोदी सरकारचा पराभव होऊ शकतो, जनमताच्या रेटांमधूनच पराभव होऊ शकतो. आणि शेतकऱ्यांचं आंदोलन जे गेले वर्षभर चालले आहे, या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर भाजप सरकारची पलटाभुई थोडी होते. संपूर्ण देशभर हे आंदोलन पसरलेलं आहे आणि या परिप्रेक्षामध्ये 5 वर्षाची जी एकूणच नोटबंदीची कारकीर्द जर बघितली तर त्यातून कुणाचंही भलं झालं नाही. होय, भलं झालं आहे ते या देशातल्या भाजपच्या मोठ्या नेत्यांचं,
या देशातल्या मोठ्या कॉर्पोरेट बिल्डरांचं म्हणा, भांडवलदारांचं म्हणा, उद्योगपतींचं म्हणा, आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाचं म्हणा, त्यांनी आपदामे अवसर साधलेला आहे आणि आपली धनं ब्लॅक मनी दे हॅव कन्वर्टेड इंटू व्हाईट इन द सिस्टम आणि म्हणून 10 लाख कोटी जास्तीत कोणत्या नोटा कधी प्रिंट केल्या आणि त्याचं सँक्शन कधी घेण्यात आलं हे RBIने जाहीर करावं, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होईल. पण इतक्या पारदर्शकप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वागत नाही, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही गेल्या 4 वर्षात 5 वर्षात इट हॅज बिकम ए विलन ऑफ पीस असं म्हटलं तर वावगं होणार नाही, कारण त्यात पारदर्शकता काहीच नाहीत. सगळेच त्यांचे निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहेत. चलनवाढ वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, कर्ज स्वस्त झाली पण ठेवी असुरक्षित झालेल्या आहेत, बँका कोसळत आहेत आणि त्यामुळे बँकांची संख्या पण कमी होते आहेत. लोक आपले पैसे बँकांमध्ये जास्त न ठेवता मार्केटमध्ये जातात आणि मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. तोच तो राऊंड ट्रिपिंग पैसा येतो आहे आणि तो काळाच पैसा येतो आहे. त्या पैशातून 61,000 हा जो काही सेन्सेक्स आता या देशातल्या काही 4 ते 5 कोटी गुंतवणूकदारांना आकर्षक ठरतो आहे, हे चांगली गोष्ट नाही आहे, कारण हा एक मोठा भूलभुलैया आहे. याच्यातून मुठभरांची संपत्ती वाढते आणि ती कागदी संपत्ती असते. याच्यामधून नॅशनल असेट्स, लोकांच्या मालकीचे असेट्स वाढत नसून मुठभरांची ताकद वाढते आणि म्हणूनच राकेश झुनझुनवाला बसलेले दिसतात. नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर उभे आहेत. 60,000चा इंडेक्स सेन्सेक्स हा कमी आहे, तो 1 लाखापर्यंत करावा, हे राकेश झुनझुनवालांच्या मार्फतच होऊ शकतं. हाच खरा संदेश या काळ्या पैशाची जी काही आवक या मार्केटमध्ये होते फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स, आणि त्या ठिकाणी मॉरिशसचा दरवाजा जो काही थोडा बंद केला होता तो पुन्हा रिओपन झालेला आहे. आणि या देशामध्ये पॅराडाईज पेपर्स, त्यानंतर पनामा पेपर्स हे तर आपण बघितलेच, पण आता तर पॅडोरास पेपर्स पण आलेले आहेत. त्यामुळे काळ्या पैशाची नवीन आग्रह निर्माण झालेली आहेत. शस्त्रास्त्र स्पर्धा वाढल्यामुळे शस्त्रास्त्र निर्मिती पण वाढली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काळा पैसा मोठ्या प्रमाणात आहे. हा खणून काढण्याच्याऐवजी तोच मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यामुळे नोटबंदीचं फलित काय, तर या देशाचं संकट वाढलेलं आहे आणि त्याला कारण भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व, जे लोकशाही मानत नाहीत, जे संविधान मानत नाहीत. आणि म्हणून एक खांबी तंबू म्हणण्यापेक्षा हा फॅशिझमकडे, हुकुमशाहीकडे जाणारा जो मार्ग आहे, हा मार्ग लोकांनी वेळच्या वेळी ओळखून त्यांना सत्तेतून पायतार करणं आवश्यक आहे. कारण का नोटबंदी हा त्यांचा निर्णय आहे हे तर आता दिसते, पण त्याच्यामागचं जे मोठं कारस्थान आहे ते कारस्थान ते पूर्णपणे बाहेर गेल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून आज 8 नोव्हेंबरला इतक्या तपशिलामध्ये सर्वसामान्य जनतेला समजून घेणं आवश्यक आहे. खत सत्य समजण्यासाठी आपल्याला ही सत्ताच घालवावी लागेल. धन्यवाद. इथेच थांबतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तो अन्य ठिकाणी आपण इतरांना दाखवावा.